राज्यात आज काय घडलं ते पाहूया फक्त 90 सेकंदांमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर इथं स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। महायुतीच्या कलंकित मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचा एल्गार, योगेश कदमांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर उधळले पैसे, बनियन लुंगी घालून आंदोलन। मुंडे साहेबांनी जिवंतपणी मला वारस घोषित केलं, फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत असा सल्ला दिला, पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले। आमच्या कुटुंबाला संघर्ष 5वीलाच पुजलेला, मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंची तुफान फटकेबाजी। इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चात शरद पवार, सुप्रिया सुळे सहभागी, तर राहुल गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेकांना घेतलं पोलिसांनी ताब्यात। शिवसेनेच्या बॅनरवर एकनाथ शिंदेच गायब, संजय गायकवाडांचा भगव्या शालीतला एकच फोटो, नाराजीच्या चर्चांना उधाण। तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले, होय मी हिंदू आहे, आई भवानीची शपथ, मंदिराला हात लावू देणार नाही। शरद पवारांनी त्या दोघांकडून प्रयोग करून घ्यायला हवा होता, हसन मुश्रीफांचा पलटवार, राहुल गांधींवरही टीका। अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा।